मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या अखेर सरकारकडून मान्य. जरांगेंच्या आमरण उपोषणाला यश. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा GR आणल्यानंतर 5व्या दिवशी जरांगेंच्या लढ्याला यश. आंदोलनाच्या 5व्या दिवशी मनोज जरांगेंनी मागे घेतलं उपोषण. मंत्री विखे पाटलांच्या हातानं सोडलं उपोषण. जरांगेंच्या डोळ्यात पाणी. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी. दुपारी 1 वाजता होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष. मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला तर ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी होणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानं मराठ्यांना आरक्षण. फडणवीसांनी घेतल्या 4 बैठका. कायदेशीर सल्लामसलत करून काढला तोडगा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल ओबीसी मराठा समाज आक्रमक. राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारनं काढलेल्या मराठा समाजाच्या GRची करणार होळी. मनोज जरांगेंची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेत जरांगे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज स्नेहभोजन. गणेशोत्सवानिमित्त महायुतीच्या आमदारांसाठी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम. सात दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करून मुंबईकर कोकणवासीय पुन्हा मुंबईकडे निघाले. मुंबई गोवा हायवेवर कोलाड खांब परिसरात मोठी वाहतूक कोंडी. चिपळूणच्या संगमेश्वरमध्ये मानवी साखळी करून नदी पार करत मृतदेह नेण्याची वेळ. जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार. नदीपलीकडे स्मशानभूमी असल्यानं ग्रामस्थांची कसरत. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस. 99% पाणीसाठा झाल्यानं धरणाचे सर्व दरवाजे तिसऱ्यांदा उघडले. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार. नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत. दरड कोसळण्याच्या भीतीमुळे अनेक भागात रस्ते बंद. अमेरिकन सैन्याचा व्हेनेझुएला देशातून ड्रग तस्करी करणाऱ्या बोटीवर हल्ला. 11 जण ठार. आठ पैकी 6 मागण्या मान्य करत सरकारनं काही GR देखील काढले आणि त्याचसोबत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. याच संदर्भात आपण बोलणार आहोत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. लक्ष्मणजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तर 8 पैकी 6 मागण्या तर मान्य झालेल्या आहेत. आपण याच संदर्भात काही दिवसांपूर्वी सुद्धा बोललेलो होतो. तुम्ही देखील म्हणाला होतात आम्ही देखील संघर्ष करणार, रस्त्यावरती उतरणार. आता यानंतर तुमची भूमिका काय? यानंतर आमच्या समोर 2 पर्याय आहेत. एक न्यायालयाचा दरवाजा ठोठावणं आणि दुसरी रस्त्यावरची लढाई लढणं. न्यायालयाचा दरवाजा यासाठी म्हणतोय मी की MPSCची परीक्षा देणारे विद्यार्थी असतील, त्याचबरोबर येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमधले लोक असतील किंवा ज्याच्यावर प्रभाव आता डायरेक्ट इमिजिएट पडतोय, अशा प्रभावित लोकांना पुढं करून किंवा त्यांना घेऊन जर आपण कोर्टामध्ये जर आपण दाद मागितली तर इमिजिएट या GRला स्टे सुद्धा मिळू शकतो. ही झाली न्यायालयीन लढाई. पण रस्त्यावरची लढाई ज्या पुढाऱ्यांनी, ज्या आमदार खासदारांनी, ज्या सरकारनं ज्या 4थी पास नापास असलेल्या मनोज जरांगेंच्या मागणीवरून झुंडीच्या समोर हतबल होऊन हा ओबीसीचा आरक्षण हक्क अधिकार संपवण्याचा जो GR काढलेला आहे, या GRचा निषेध आम्हाला रस्त्यावरती उतरून आम्हाला करावा लागेल. आणि प्रत्येक पक्षामध्ये असणाऱ्या ओबीसी आमदार, मंत्री, ओबीसीचे सेल प्रमुख आणि पंचायत राजमधले 56,000 लाभार्थी दर इलेक्शन मधले, या सगळ्या लोकांना आम्हाला विचारावं लागेल की किती दिवस तुम्ही पक्षाच्या नेतृत्वाचं ऐकणार आहात. पक्षाच्या नेतृत्वाला तुम्ही आमचं ओबीसीचं आरक्षण संपलंय हा जाब विचारणार आहात की नाही आहात. आज रोजी तुमचं आरक्षण या GR अन्वये, या शासन निर्णयान्वये संपलेलं आहे. हे मला जेवढा GR कळालाय
मला जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानानिशी या GR द्वारे महाराष्ट्र शासनानं फक्त ओबीसीचं आरक्षण संपवलेलं नाही, तर ओबीसी आरक्षणाबरोबरच SC आणि STचं सुद्धा त्याच्या सुद्धा आरक्षणाला या GR द्वारे थ्रेड्स पोहोचलेले आहेत. हे मी पूर्ण जबाबदारीनं तुम्हाला सांगू शकतो. बरं, मात्र लक्ष्मणजी, काही ओबीसी नेते आणि त्यांच्या संघटना म्हणतायत की या शासन निर्णयामुळे ओबीसीला कुठलाही आरक्षणाला धक्का लागत नाही, त्यामुळे आमची काही हरकत नाहीये. धक्का कसा लागत नाही त्या मंडळींनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे. खरं तर धक्का तर पोचलेला आहे, धक्का तर लागलेला आहे. आणि हे बघा ना, इथं सरळ म्हणलंय, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. मॅडम मला सांगा, गावामध्ये एका माणसाकडे कुणब्याचं सर्टिफिकेट आहे, मग सर्टिफिकेट मागणारा माणूस जर त्याच्याकडे गेला, तो गावातील असेल, नात्यातील असेल आणि कुळातील असेल, आणि त्याच्या बाबतीत जर त्या माणसानं ऍफिडेव्हिट दिलं तर त्या माणसाला ते सर्टिफिकेट मिळणार आहे. मग आजपर्यंत जे बोगस सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये लाखो काढली गेलेली आहेत, त्या बोगस सर्टिफिकेटना एक प्रकारे व्हॅलिड करणं आणि अशा पद्धतीनं टेबला खालून म्हणजे अवैधरित्या जे सर्टिफिकेट काढत होते त्यांना या महाराष्ट्र शासनाच्या GR अन्वये बळ मिळालेलं आहे आणि त्यांना रेड कार्पेट घातला गेलेला आहे. अजून एका प्रश्नाकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो की सुशील कुमार शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे 2004 साली जो GR काढला होता, तो GR असा होता, एक तर कुणबी असेल तर त्यांना सर्टिफिकेट द्या, दुसरा कुणबी मराठा असेल जॉईंटली, कुणबी मराठा असेल तर त्यांना सर्टिफिकेट द्या, जॉईंटली मराठा कुणबी असा असेल तर त्यांना GR द्या, त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट द्या. पण आता चौथा क्लॉज असा आलेला आहे की मराठा समाजाला हे सर्टिफिकेट द्या की त्याच्या कुळातील, नात्यातील, गोत्यातील जर एखाद्या माणसाकडे कुणब्याचं सर्टिफिकेट, म्हणतोय आम्ही, कुणब्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्याने जर ऍफिडेव्हिट दिलं तर त्याला सुद्धा सर्टिफिकेट द्या. म्हणजे आता मराठा समाजाला सुद्धा सर्टिफिकेट द्या असा या GRचा अर्थ होतो. मग कोण महाशय आहेत, कोण तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांनी मला पुढे येऊन सांगावं की ओबीसीचे आरक्षण कसं संपलं नाही आणि ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाज कसा त्यांचा समावेश झाला नाही या GR अन्वये. त्या तज्ज्ञ माणसानं माझ्या समोर यावं आणि मला या GRचा अर्थ सांगावा. हा GR मराठीमध्ये आहे, हा GRला कुठली इंग्लिश नाही, कन्नड नाही, कुठल्या फॉरेन लँग्वेज मध्ये नाही, हा माझ्या मातृभाषेमध्ये मराठीमधला GR आहे. या GRचा अर्थ त्या लोकांनी मला समजावून सांगावा. बरं, तुमच्या मते या GRचा अर्थ काय जो तुम्हाला उमगलाय, ज्यामुळे तुम्ही म्हणताय की ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय, तर त्याबद्दल काय सविस्तर सांगाल? ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. मराठा समाजाचा समावेश या GR द्वारे आज रोजी ओबीसी मध्ये झालेला आहे असा मला या GRचा अर्थ लागतोय. एक शासन निर्णयाच्या वरची एक लाईन आहे, मी तुमच्या समोर वाचून दाखवतो की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता शासन खालील निर्णय घेत आहे. फक्त मराठा असा शब्द प्रयोग आहे. मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे. मराठा समाजाला ओबीसी मध्ये अलाव नाही. मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण तो प्रूव्ह करू शकलेला नाही. अनेक आयोगांनी, अनेक उच्च न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयांनी मराठा समाजाच्या ओबीसी मधल्या इन्क्लुजनला विरोध केलेला आहे. सोशल बॅकवर्डनेस नाकारलेलं आहे. हा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे. माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये मराठा समाजाला बेकायदेशीररित्या संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन या महाराष्ट्रामधील समतेचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व, ओबीसींना रिझर्वेशन का दिलं गेलंय, कारण त्यांच्यामध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय, या तत्वाला हरताळ फासणारा हा शासन निर्णय आहे. हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे. या गव्हर्नमेंट रिझोल्युशनचा मी एक आंदोलक म्हणून, कार्यकर्ता म्हणून मी निषेध व्यक्त करतोय आणि या GRचं या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी याचा निषेध करावा, होळी करावी, फाडून टाकावा, शासनाला त्याच्याबद्दल निवेदनं द्यावीत, रस्त्यावर उतरावं, असं एक ओबीसीचा आंदोलक म्हणून मी महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना, भटके विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना नम्र विनंती करत आहे आपल्या माध्यमातून. बरं, मग तुम्ही त्यांचं जर नेतृत्व करताय, तुम्ही म्हणाला 2 पर्याय आहेत, रस्त्यावरती उतरायचं नाही तर मग न्यायालयाचा दरवाजा ठोठवायचा, काय करणार आहात? दोन्ही लढायावरती आम्ही काम करू.
आमचे पुण्यातील मित्र ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि त्यांचा सर्व ग्रुप, मृणाल डोले पाटील वगैरे सगळी मंडळी ही न्यायालयीन लढाई निश्चित लढतील आणि आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोतच आणि लढत राहूच. खेद या गोष्टीचा वाटतोय की आता महाराष्ट्रामधल्या जे काही बलुते आलुते आहेत, जे काही कारुनारू आहेत, जे काही मेंढपाळ आहेत, जे काही जोशी भिक्षेकरी समाज NT ब मधला, NT अ प्रवर्गातल्या विमुक्त जाती आहेत, त्यामध्ये बेरड बेडर रामुशीपासून ते टकारीपर्यंत, परत उचल्यापर्यंत, कडक लक्ष्मीवाल्यांपर्यंत, कैकाडीपर्यंत जे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं आहेत, त्या बांधवांनी आता इथून पुढे नगरसेवक व्हायचं नाही, त्या बांधवांनी इथून पुढे इंजिनियर व्हायचं नाही, त्या बांधवांनी इथून पुढे डॉक्टर व्हायचं नाही, त्या बांधवांचं आता महाराष्ट्र उरला नाही, फुले शाहू आंबेडकरांचं तत्व उरलं नाही. आजही भटक्या विमुक्त जाती जमातींना जमिनीशी समांतर पालं करून त्या पालामध्ये राहावं लागतं. आजही आमच्या माता भगिनींना आश्रमशाळामध्ये शिक्षण घ्यावं लागतं. त्यांचं 7वी 8वी नंतर त्यांचं कट ऑफ म्हणजे शिक्षणाचं गळतीचं प्रमाण या भटक्या विमुक्त जाती जमातींचं आहे, ओबीसींचं आहे. तुम्हाला सामाजिक न्याय 94 साली विश्वनाथ प्रताप सिंगांनी या देशामध्ये दिलेला होता. 2004 साली सुशीलकुमार शिंदेच्या GRनं ते तुमचं अर्ध ओबीसीचं आरक्षण निघून गेलेलं होतं आणि 2025 साली या शासनानं हा जो GR काढलेला आहे, या GRच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ओबीसीचं जे झोपडं होतं, आरक्षणाचं झोपडं होतं, सामाजिक न्याय देणारं झोपडं होतं, त्या झोपड्यामध्ये या महाराष्ट्रामधली डॉमिनंट कास्ट, शासक वर्ग, गावामध्ये दहशत माजवणारा, मोर्चानं मुंबईला येणारा, शासनाला वेठीस धरणारा, मुख्यमंत्र्याची आयमाय काढणारा, महाराष्ट्रामधल्या म्हणजे गावातला पॅनल प्रमुख, सरपंच, पाटील, जागीरदार, वतनदार या सगळ्या मंडळींनी, ज्या मंडळींनी महाराष्ट्राची व्यवस्था, महाराष्ट्राचा गावगाडा, महाराष्ट्राचं समाजमन ज्यांच्या ताब्यामध्ये नेहमी राहिलेलं आहे, त्याच माणसांनी आम्हाला कसं ओबीसी मधून मिळत नाही, कसं देत नाही बघू असं म्हणून जे काही यामध्ये घुसखोरी केलेली आहे, आज रोजी ओबीसीचं आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त झालेली आहे. हे मी खूप जबाबदारीनं आणि आणि गेल्या 2-4 वर्षापासून मी महाराष्ट्रासमोर मांडतोय. ओबीसीचे आमदार बोलायला तयार नाहीत, ओबीसीचे मंत्री बोलायला तयार नाहीत, एका दुसरा अपवाद सोडला तर. आणि इकडे मात्र बेकायदा मागण्याला सुप्रिया सुळेंसारख्या उत्कृष्ट संसदपटू त्याला पाठिंबा देत आहेत, शरद पवार पाठिंबा देत आहेत, अंबादास दानवे पाठिंबा देत आहेत, सत्तेतले आमदार पाठिंबा देत आहेत, सत्तेतले खासदार पाठिंबा देत आहेत आणि ओबीसीची माणसं मात्र मूग गिळून गप्प बसलेली आहेत. ज्या ओबीसी मंत्र्यांना तुम्ही ओबीसी मध्ये जन्माला आलेले आहात म्हणून त्यांचा फेच म्हणून तुम्हाला मंत्रिपद मिळालेले आहेत, लाज वाटली पाहिजे अशा मंत्र्यांना, ओबीसीच्या आमदारांना, ओबीसीचे जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आता कायद्याच्या सभागृहात आहेत. अरे हे जर ओबीसीचं आरक्षण संपलं तर ओबीसी संपलेलं आहे याची तुम्हाला लाज कशी वाटू नये. एवढं सामाजिक न्यायाचं हे आरक्षण आज रोजी संपुष्टात आलंय. एवढं जर तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या जिंदगीवर आणि तुमच्या नॉलेजवर आणि तुमच्या या लाळ घोटेपणामुळं ओबीसीचं हक्क अधिकार आज रोजी संपलेला आहेत. हे मोठ्या खेदानं मला तुमच्या समोर नमूद करावंसं वाटतंय. जी लक्ष्मणजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची भूमिका मांडलीत त्याबद्दल.